मध्यरात्रीपासून हिंगोलीत मुसळधार पाऊस कोसळतोय तर अनेक भागात ढगफुटी झाली। यामुळे शेतकऱ्यांचं शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले। वसमत तालुक्यातल्या कुरुंदा, पांगरा, शिंदे यासह कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरले। नागरिकांच्या घरांचं अतोनात नुकसान झाले। कयाधू नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम म्हणजे हिंगोलीच्या कयाधू नदीला या ठिकाणी महापूर आलेला आहे। हिंगोलीच्या कयाधू नदीचं 11 विकळं रूप जर पाहायचं असेल तर या समोरच्या या नदीच्या पात्रातील हे दृश्य पाहिल्यानंतर या संपूर्ण पुराची दाहकता आपल्याला दिसेल। या कयाधू नदीने पात्र सोडलेलं आहे आणि मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या बाजूला जर पाहिलं तर संपूर्ण कयाधू नदीचं पाणी आता नागरिकांच्या शेतामध्ये जात आहे। खरं तर कयाधू नदीनं काल रात्रीपासूनच या ठिकाणी पात्र सोडलेलं आहे आणि हे संपूर्ण पाणी आता या नागरिकांच्या शेतामध्ये जाते, सोयाबीन मध्ये जाते। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात। आता या नदीनं पात्र सोडले, काय नुकसान होतंय? सर आता काहीच राहिलं नाही आमच्या शेतामध्ये। आता सोयाबीन तर गेलेच पहिलंच, आता राहिलेला कापूस पूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।